नमस्कार मैत्रिणींनो, पल्लवीज किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत सिंपल आणि झटपट तयार होणारी मटकीची भाजी. गॅसवर कढई ठेवली, तेल गरम झालं की मोहरी घालून घेतली, कढीपत्ता घालून घेतला, कांदा घालून घेतला, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घालून घेतलेले आहे. कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं. ठेचलेला लसूण आणि आलं त्यामध्ये घालून घेतलेलं आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं. बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतलेला, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे. टोमॅटो मोठा असेल तर तुम्ही एकही घेऊ शकता. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे. टोमॅटो छान परतून झाला की त्यामध्ये हळद घालून घ्यायची. अर्धा टीस्पून हळद इथे वापरलेली आहे. चवीपुरतं मीठ घालायचं. 6 ते 7 तास मटकी छान भिजून घेतलेली आहे. छान मटकीला मोड काढून घेतलेले आहे. मटकी घालून घ्यायची. साधारण अर्धा किलो इथे मटकी घेतलेली आहे. थोडंसं पाणी घालायचं. मटकी छान भिजल्यामुळे इथे पाण्याचा वापर नाही करणार. वाफेवरच मटकी शिजून घ्यायची. 7 ते 8 मिनिटं कमी गॅसवर मटकी छान शिजून घेतलेली आहे. त्यामध्ये लाल मिरची पावडर, घरचा मसाला एवढंच मसाले मी इथे वापरलेले आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं. एकदा मिक्स करून घ्यायचं. झाकण लावून अजून मटकी 2 ते 3 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची किंवा शिजवून घ्यायची. 2 ते 3 मिनिटानंतर मटकी ही छान शिजते. एकदा मिक्स करून घ्यायची. तयार आहे मटकीची भाजी. अगदी कमी साहित्यात ही रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालायची, झाकण ठेवायचं, गॅस बंद करून घ्यायचा. आता आपण सर्व करून घेऊया. ही भाजी तुम्ही भाकरी सोबत, चपाती सोबत खाऊ शकता. पाहिजे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भातासोबतही खाऊ शकता. अतिशय छान लागते. पण सगळ्यात जास्त ही भाजी चपाती सोबतच छान लागते. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वात महत्त्वाचं खात राहा आणि हसत राहा.